अफवा पसरवत असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. नाही, मी भीती किंवा अफवा पसरायचं कारण काही नाही आहे. अशोक चव्हाणाची भीती केव्हा मला निर्माण झाली असती? मी नौका असतो तर मी त्यांना हरवलं आहे, त्यांना माझी भीती आहे. जो हरला त्याला भीती का जिंकलं त्याला भीती? त्याच्यामुळं अशोक चव्हाणाला आजही माझा प्रश्न आहे की त्यांना 150 कोटी रुपये कारखान्याला मिळवण्यासाठी त्यांनी कोणाकोणाचे उंबरठे झिजवले. ते स्वतः मंत्री असताना पैसे मिळाले नाहीत, मग भारतीय जनता पक्षाच्या काळात त्यांना 150 कोटी मिळाले. त्याच्यामुळं आणि आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो, अशोक चव्हाण पुन्हा माझ्या विरोधात उभा राहिले तर मी मागच्या लीडपेक्षा 4 पट लीडनं 100% विजयी होणार. त्यामुळं अशोक चव्हाणाची भीती हे अशोक चव्हाणाचा स्वतःचा समज आहे. तर मला असं वाटतं म्हणून मी बोललो. त्यांनी त्यांचा खुलासा केला. मला जे वाटलं ते मी सांगितलं. आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तरी लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.